नमस्कार मित्रांनो, क्राईम डायरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला विचार करायला लावते की माणूस क्रूरतेच्या कोणत्या स्तरावर पोहोचू शकतो. ही कथा आहे मध्य प्रदेशमधील ग्वालियरची, जिथे एका व्यक्तीने भर रस्त्यात आपल्याच पत्नीची निर्घृणपणे गोळ्या मारून हत्या केली. तर ग्वालेरमध्ये घडलेल्या ह्या गुन्ह्याचा मुख्य आरोपी आहे अरविंद परिहार. तसेच मृत महिलेचं नाव आहे नंदिनी केवट. अरविंद आणि नंदिनी यांच्या नात्यात अनेक वर्षापासून वाद सुरू होते. नंदिनीने याबाबत पोलिसात तक्रारही केली होती, परंतु ह्या गोष्टी इथेच थांबल्या नाहीत आणि अखेर तो दिवस उजडला. म्हणजे 12 सप्टेंबर रोजीची दुपार. जागा होती ग्वालियरमधील रूपसिंग स्टेडियम जवळचा गजबजलेला परिसर. या परिसरातून दुपारच्या वेळी नंदिनी आणि तिचे 2 मित्र अंकुश आणि कल्लू हे रिक्षातून चालले असतानाच अरविंदने त्यांचा पाठलाग केला आणि स्टेडियमच्या जवळील परिसरात रिक्षा अडवून नंदिनीला रिक्षातून बाहेर खेचले. हे बघताच अंकुश आणि कल्लूसुद्धा रिक्षातून खाली उतरले, परंतु अरविंदने पिस्तुलाचा धाक दाखवतात अंकुश आणि कल्लू तेथून पसार झाले. त्याच्यानंतर अरविंद आणि नंदिनीमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली आणि वादाचा उद्रेक भयानक स्वरूपाचा झाला. याच रागाच्या भरात अरविंदने एकापाठोपाठ एक अशा 5 गोळ्या नंदिनीवर झाडल्या. त्यातील 2 गोळ्या थेट तिच्या डोक्यात, तर उरलेल्या गोळ्या तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरात लागल्या. हा सर्व प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांची गर्दी जमाव व्हायला लागले, परंतु कोणीही पुढे येऊन त्याला रोखण्याचा प्रयत्न करत नव्हता, कारण त्याच्या हातात पिस्तूल होते. काही तास असेच तणावाचे व भीतीचे वातावरण चालू होते. तोच पोलीस घटनेवर दाखल झाले, परंतु अरविंद इतक्या रागात होता की त्याने पोलिसांवर सुद्धा पिस्तूल ताणली. तसेच स्वतःच्याही मस्तकावर पिस्तूल लावून स्वतःही आत्महत्या करीन अशी धमकी तो पोलिसांना देऊ लागला. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे हे पाहताच पोलिसांनी टिअर गॅसचा प्रयोग केला आणि खूप वेळेच्या परिश्रमानंतर त्यांना अरविंदला अटक करण्यात यश मिळाले. तसेच अरविंदला अटक झाल्यानंतर पोलिसांनी व जमलेल्या जमावांनी अरविंदला बराच चोप दिला. इकडे या बाजूला नंदिनीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात यश आले, परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. परंतु ही घटना आपल्याला दिसते तेवढी सोपी व सरळ आहे का? यात नक्की चूक कोणाची, बरोबर कोण आहे, याचा निर्णय तुम्ही करायचा आहे. तसेच मी तुम्हाला या घटनेची तसेच नंदिनी व अरविंदचा इतिहासही सांगणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा निर्णय कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच हा सर्व प्रकार घडून गेल्यानंतर शेवटी अरविंदने असे काही केले ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर नंदिनी आणि अरविंदमध्ये हा तणाव का होता? त्यांच्या संबंधांमध्ये वाद का निर्माण झाले होते? नंदिनीचा भूतकाळ काय होता? अरविंदचा भूतकाळ काय होता? कशामुळे हा सुखी संसार क्षणात उद्ध्वस्त झाला? त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला नंदिनीच्या भूतकाळामध्ये जावं लागेल, म्हणजेच सुमारे 10 वर्षापूर्वी. नंदिनी केवटचा भूतकाळ गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचे आपल्याला दिसून येते. नंदिनीचे पहिले लग्न दातिया जिल्ह्यातील गोटीराम केवट यांच्याशी झाले होते आणि त्यांना एक मुलगाही आहे. लग्नानंतर तिचे पतीचा मित्र छोटू केवट, निमलेश सेन आणि फिरोज खान यांच्यासोबत अनैतिक संबंध होते असे देखील आपल्याला पाहायला मिळते. 2017मध्ये नंदिनीने तिच्या 4थ्या प्रियकरासोबत मिळून तिचा 3रा प्रियकर असलेल्या निमलेश सेनची दातिया येथे हत्या केली होती. या प्रकरणात नंदिनीला अटक करण्यात आली होती आणि ती सुमारे 4.5 वर्ष तुरुंगातही होती. 2022मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर
ती ग्वाल्हेरला आली आणि इथे येऊन तिने स्वतःचे पार्लर सुरू केले होते आणि तिथेच तिची भेट आरोपी अरविंद परिहारसोबत झाली. हळूहळू ही भेट मैत्रीत रूपांतरित झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केले आणि हे दोघे ग्वाल्हेरमधीलच ऑरेंजवूड सोसायटीमध्ये राहत होते. तसेच या प्रकरणांमध्ये अरविंदने त्याच्या पहिल्या पत्नीला आणि त्यांच्या मुलांना सोडले होते, परंतु नंदिनीचा 9 वर्षाचा मुलगा तिच्यासोबतच राहत होता. त्यांच्यानंतर खूप वेळ निघून गेला आणि हे दोघे सोबत राहत होते, परंतु नंदिनीला अरविंदच्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणजेच त्याला पत्नी आहे की नाही किंवा त्याला मूलबाळ आहे की नाही. आणि काही काळानंतरच नंदिनीला कळले की अरविंदचे लग्न झालेले आहे, तसेच त्याला मुलं पण आहेत. त्याचप्रमाणे त्याचे नंदिनी सोडून आणि एका मुलीशी संबंध आहेत. ही गोष्ट ज्या दिवशीपासून नंदिनीला समजली त्या दिवशीपासूनच या दोघांच्या नात्यांमध्ये विभाग होण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर नंदिनीला समजले की अरविंद विवाहित आहे. त्यानंतर तिने अरविंदने मला फसवले आहे अशी पोलीस कंप्लेंटसुद्धा दिली होती. तसेच या रोजच्या वादांमुळे या दोघांमधला दुरावा वाढत होता. त्याचप्रमाणे नंदिनीने अरविंद तिला गाडी अंगावरून घालून मारण्याचा प्रयत्न करतोय अशी पण पोलीस कंप्लेंट दिली होती. त्या संदर्भात अरविंदला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं होतं, परंतु पुढे जाऊन नंदिनीने आपला जबाब बदलला होता. त्याच्यामुळे अरविंद वाचला होता. परंतु दोघांमधला वाद आता शांत होणारा नव्हता आणि अशा वादातूनच दोघांनी एकमेकांच्या विरोधात पोलीस कंप्लेंटी दिल्या होत्या. त्यामध्ये नंदिनीने कंप्लेंट दिली होती की अरविंद तिला मारण्याचा प्रयत्न करतोय, वारंवार धमकी देतोय, तसेच तिचे AI जनरेटेड खोटे फोटो व्हिडिओ बनवत असून ते व्हायरल करण्याची सुद्धा धमकी देतोय. नंदिनीच्या सांगण्यावरून तिने ह्या कंप्लेंट वारंवार पोलिसांपुढे दिल्या होत्या, परंतु पोलिसांकडून कोणतीही ॲक्शन घेण्यात आली नव्हती. तसेच अरविंदने सुद्धा नंदिनी विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली होती की नंदिनी तिच्या मित्रासोबत मिळून त्याला ब्लॅकमेल करत आहे. त्याच्याबाबत आपण गोष्टीच्या पुढे जाणूयात. मी गोष्टीच्या मध्ये तुम्हाला सांगितले होते की नंदिनीचा खात्मा केल्यानंतर अरविंदने असे काही आश्चर्यकारक कृत्य केले. ते म्हणजे की नंदिनीचा खात्मा केला त्याच्यानंतर अरविंदने आपला मोबाईल काढून फेसबुकवर लाईव्ह जात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यामधील पहिली गोष्ट होती की नंदिनी त्याला ब्लॅकमेल करीत आहे. तिचा मित्र अंकुश आणि कल्लू यांच्या मदतीने ती अरविंदकडून 3 ॲम्ब्युलन्स बळकवून घेतल्या होत्या. तसेच ते लोक आता अरविंदकडे घरासाठी मागणी करत होते. अरविंदने सांगितल्याप्रमाणे याबाबत त्याने पोलिसांसुद्धा कंप्लेंट दिली होती, परंतु त्यांच्यावर कोणतीही ॲक्शन घेण्यात आली नव्हती. तर ही होती गोष्ट ग्वाल्हेरमध्ये घडलेल्या हत्याकांडाची. तुम्हाला या हत्याकांडाबद्दल काय वाटते हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बोलू शकता. तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. मिळूया पुढच्या गोष्टीमध्ये असेच काहीतरी रोमांचक विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.